हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओसह। हा व्हिडिओ गार्डनिंगमध्ये कोणत्या मिस्टेक करायचे नाहीत या रिलेटेड राहणार आहे आणि तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ऐका ना, मी आज गार्डनमध्ये फेरफटका मारत होते आणि त्यावेळेला माझे असे प्लांट दिसले। पावसाळा चालू होता आणि अशा प्रकारचे प्लांटची ग्रो झालेली दिसली मला। मग मी विचार केला की हे प्लांट आता चांगल्या प्रकारे ग्रो झालेले आहेत, आता हे आपल्याला त्याला दुसरं घर म्हणजे दुसऱ्या जागेत शिफ्ट करूया। कसं होतं, आपण ज्यावेळेला कुंडीमध्ये कटिंग्स लावून देतो त्या चांगल्या प्रकारे ग्रो होतात आणि फुलंही भरपूर देतात, परंतु त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची ग्रोथ ही खुंटते म्हणायला हरकत नाही। म्हणजे आपण झाड लावतो ना, त्यामध्ये ना ते पसरायला लागतात आणि आपल्या झाडांना ना पाहिजे तशी ग्रोथ मिळत नाही। त्यासाठी आपण हे आता जमिनीमध्ये लावून देणार आहोत। एक मोगऱ्याचं झाड आहे आणि एक गुलाबाचं झाड आहे। त्याच गुलाबाच्या झाडाच्या इथे मी जे स्नेक प्लांट ही त्याच्यामध्येच लावून दिले होते आणि परत ब्रह्मकमलची झाडेही लावून दिली होती, तेही चांगल्या प्रकारे ग्रो झालेली आहेत। आता हे सर्व मी इथेच या जागेमध्ये लावून देते, म्हणजे आपण कसं स्पेस ज़्यादा असेल तर त्याची ग्रोथ ही चांगली होते आणि छान प्रकारे ते ग्रोही करतात। आणि हे एक झिनियाचं प्लांट आहे, तेही मी लावून देणार आहे। ॲक्च्युली ते सीजनल प्लांट आहे, बघूया किती दिवसापर्यंत टिकतं। आणि अशा प्रकारे मी जे स्नेक प्लांट होते ते अशा वेस्ट कंटेनरमध्ये लावून दिलेली आहे। हे इंडोर प्लांट असल्यामुळे आपण इंडोर कुठेही ठेवू शकतो आणि ह्याची ग्रोथ ही खूप छान प्रकारे होते। तुम्ही हे एअर प्युरिफाइंग असल्यामुळे तुम्ही पाहू शकाल की हे किती छान प्रकारे ग्रो होतं। ज्यावेळेला आपण शिफ्ट करतो ना, त्यावेळेला काय करायचं, आपण चांगला खड्डा खोदून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे प्लांट्स आपल्याला त्यामध्ये लावून द्यायचे आहेत। मला हे मी अशा या 2 बकेटमध्ये लावून दिले होते आणि हे मला काढताना इतकी मेहनत लागली, खरं सांगते। मग भरपूर मला त्रास झाला त्यामधून प्लांट काढताना। ते इतकं रुतून बसलं होतं की ते निघतच नव्हतं। मग लास्टला काहीतरी करून जुगाड करून त्याला बाहेर काढले लास्टला आणि फायनली मी असं जागेमध्ये लावून दिलेला आहे। टिप नंबर 2, तुम्ही आता बघितलात की आपण जी झाडं आहेत ती कटिंगनं लावलेली ती आपण आपल्या खुल्या जागेत कशी लावायची। दुसरी टिप आहे, तुम्ही हे काळ्या बकेटमध्ये बघत आहात, ह्यामध्ये रेन वॉटर साचलेलं आहे। यामध्ये ड्रेनेज होत नसल्यामुळे अशा प्रकारची कंडिशन ह्या प्लांटची झालेली आहे। काल खूपच पाऊस येऊन गेला होता आणि त्यामुळे असं भरपूर पाऊस पडल्यामुळे या टबमध्ये भरपूर असं पाणी साचलेलं होतं। ही टिप नंबर 2, तुम्ही व्यवस्थित ड्रेनेज होल करा, म्हणजे तुमचे जे एक्स्ट्रा वॉटरिंग असतं ते व्यवस्थित निघून जाईल आणि तुमचे प्लांट्स हेल्दी राहतील। आपली टिप नंबर 3 आहे, जे एक्स्ट्रा अनवॉन्टेड जे ग्रास उगलेलं असतं ते रिमूव्ह करणं। तुम्हाला एक टिप सांगते, ज्या वेळेला प्लांटमध्ये पहिला पाणी घालायचं म्हणजे वॉटरिंग करायचं, त्यानंतर जे एक्स्ट्रा अनवॉन्टेड गवत आहे ते काढायचं। जर तुम्ही पाणी न ओतता एक्स्ट्रा गवत काढायला गेला तर ते व्यवस्थित निघणार नाही। यासाठी ही तुम्ही ट्रिक नक्की फॉलो करा। आणि मी पावसाळा असल्यामुळे मी व्यवस्थित जास्त पाणी द्यायची आपल्याला गरज भासत नाही, त्यामुळे आपल्या झाडांना जास्त केअर करायची जरूरत पडत नाही। कारण की पावसाचं पाणी हे नॅचरल फर्टिलायझर असतं, त्यामुळे वेगवेगळे फर्टिलायझर द्यायचीही आपल्याला जरूरत पडत नाही। त्यामुळे आपलं थोडं पावसाळ्यामध्ये आपल्या झाडांकडे लक्ष दुर्लक्षितच होतं। त्यासाठी मी ही चूक केली, ही तुम्ही करू नका। तुमच्या झाडांमध्ये प्लांटमध्ये जेव्हा तुम्ही पाणी घालायला जाता किंवा तुम्ही तुमच्या झाडांना असं पाहत असता, त्यावेळेला जर तुम्हाला दिसलं एक्स्ट्राचं गवत आहे तर ते तुम्ही तिथल्या तिथं काढून टाका, म्हणजे तुमचे असं कंडिशन येणार नाहीत की जास्त उगवल्यावरच आपण काढण्याची जरूरत पडणार नाही। तुम्हाला मी दाखवले मगाशी त्याप्रमाणे तुम्ही असं खुरपी कोणतीही काहीही घेऊन तुम्ही अशा प्रकारे ते अनवॉन्टेड गवत काढू शकता।
इथं पाहू शकता मी अनवॉन्टेड नको असलेलं गवत काढून घेतलेली आहे खुरपीनं आणि एक्स्ट्राचं ओव्हर वॉटरिंग झाल्यामुळे आता हे एकदम सेमी शेडमध्ये ठेवून देते, म्हणजे मला याची जास्त केअर करावी लागणार नाही आणि याच्यात ओव्हर वॉटरिंग होणार नाही, कारण की यामध्ये ड्रेनेज होल नाही ना. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. पावसाळ्यामध्ये तुमच्या झाडांना चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या पॉटना चांगलं व्यवस्थित ड्रेनेज होल नक्की करा. माझा एक व्हिडिओ आहे ड्रेनेज होल कसा बनवायचा, तो नक्की जाऊन चेकआउट करा. मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईन. प्लॅस्टिकच्या पॉटला ड्रेनेज होल कसं करावे हा एक व्हिडिओ आहे माझ्या चॅनलला. चौथी टिप म्हणाल तर तुम्ही जे आपण मी तुम्हाला सांगितले की एक्स्ट्राचं अनवॉन्टेड जे असतं ना आपलं जे गवत ते काढा. चौथी टिप अशी आहे की आपल्या झाडांना थोडी खुरपीची जरूरत असते, म्हणजे ते व्यवस्थित ड्रेनेज होल जरी आपल्या पॉटला असेल तर त्या व्यवस्थित आपल्या झाडांना ते पोषण मिळू शकेल यासाठी. आणि पाऊस हे एक नॅचरल फर्टिलायझर असल्यामुळे त्याची ग्रोथ खूपच छान होते आपल्या पावसाळ्यामध्ये आपल्या प्लांटची, आणि त्यासाठी आपल्याला केअर जादा करावी लागत नाही. यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर द्यायची जरूरत नाही. यासाठी आपल्याला तेच रेन वॉटरच एक फर्टिलायझर आहे ना, त्यासाठी आपल्या झाडांना कसं व्यवस्थित देता येईल ही काळजी घेतली पाहिजे. आणि चौथी टिप आहे ही आहे बघा, तुम्हाला दाखवते. हे एक झिझी प्लांट आहे. ही खूप मोठी चूक केली मी, आणि यामध्ये किती पाणी साचलेलं आहे. हे मी पावसाळ्यात ठेवून दिलं होतं. आपल्याला जे इंडोर प्लांट असतात ते इंडोरच ठेवायला पाहिजे, आउटडोर प्लांट असतात ते आउटडोरच ठेवायला पाहिजे. हे बघा, ओव्हर वॉटरिंग केल्यामुळे माझ्या ह्या झाडाची पानं पिवळी होत चाललेली आहेत, आणि हे मी अशा प्रकारे हँगिंग पॉट म्हणून यूज करते. माझ्याकडे अशा प्रकारचा एक मग होता, त्यामध्ये मी हे पॉट ठेवून दिले आणि हँग करून दिलेले आहे अशा प्रकारे. आणि मी जी चूक केली ती तुम्ही चूक करू नका, यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. मी ही बिगिनरच आहे, तुम्हीही बिगिनरच असाल आणि तर तुम्ही ही चूक करू नका, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. 6वी टिप म्हटल्यावर हे पहा, हे आहे अमरलिलीचं प्लांट, आणि जे प्लांट असतात ना त्याच्यावरची जी पानं असतात ते तुम्ही तोडून कट करू शकता, म्हणजे ग्रोथ चांगली होते. ते यामध्ये दाखवले मी, नंतर कट केले का तो व्हिडिओ मी शूट केले नाही. त्यानंतर ही 7वी टिप आहे, अशा प्रकारचे जे आपल्याला मॉसरोज किंवा चिनी गुलाबचे जे अशा प्रकारचे जे छोटे छोटे असं आपण कटिंग्स एकदम इझिली लावू शकतो ना, ते अशा प्रकारे ओव्हर वॉटरिंगमुळे ते बघा असं सडून जातात. आणि हे सुद्धा इंडोर ठेवायला पाहिजे त्यावेळेला, हे आउटडोर ठेवायची नाही. ही चूक केली मी. अशा प्रकारचे पोर्टुलका म्हणा, परत चिनी गुलाब असलेला जो असतात ना चिनी गुलाब, अशा प्रकारचे जे प्लांट तेही तुम्ही इंडोरच ठेवत जावा. 7वी जी टीप आहे ही तुळशी रिलेटेड आहे. आपली तुळशीला असे जे मंजिरी येतात ना ते आपण व्यवस्थित असे टाईम टू टाईम असे काढले पाहिजे, म्हणजे आपले जे झाडांची वाढ असते नी ती खूप छान प्रकारे होते आणि ग्रोथही खूप छान प्रकारे येते. हे पहा, मी यामध्ये ना जे कट करते ना पान वगैरे किंवा कोणतेही जे एक्स्ट्राचा कचरा असतो, म्हणजे जे ड्राय फ्लावर्स वगैरे राहतात, मी तसं हे या तुळशीमध्ये घालून देते. आणि यामध्ये त्याचा एक उपयोग काय होतो, जे खतमध्ये परिवर्तन होतं. आणि जे मंजिरे आहेत ह्या तुम्ही काढून घ्या. ही ठेवण्याची चूक तुम्ही करू नका, नाहीतर तुमचे प्लांट्सला ना वेगवेगळे पालवी फुटत नाही, म्हणजे पानं जादा येणार नाहीत आणि तुमची जी तुळस आहे ती बुशी बनणार नाही. जर बुशी बनवायचं असेल तर आपल्याला ह्या अशा प्रकारे मंजिरी काढायच्या आहेत. ही तुम्ही चूक करू नका. माझी तुळस पाहू शकाल किती हिरवीगार आणि छान झालेली आहे. माझी या बाल्कनीमध्ये मी भरपूर वेळा तुळस लावायचा प्रयत्न केला, परंतु इतकी बहरली नाही. परंतु या सीझनमध्ये फर्स्ट टाईम माझ्या तुळशीला इतका बहार आलेला आहे. खुरपीने तुम्ही ही तुळशीचं थोडंफार जे आहे ना ते व्यवस्थित थोडं कोरडून घ्या, म्हणजे तुमच्या तुळशीला व्यवस्थित जे न्यूट्रिशन मिळायचं आहे ते मिळेल. नाही तर काय होतं, आपण वरती असं तुंबत जातो ना खत, अशा प्रकारचे मी सांगितले ड्राय वेस्ट घालत जाते. जे पानं असतात किंवा मी ह्यामध्ये चहाचा पाला असतो ना एक्स्ट्रा जादा वाढलेला तो घातलेला ना, त्यामुळे ते तुम्हाला असं दिसत आहे. एक्स्ट्राचं खत काय घालत नाही मी तुळशीला.
आणि अशा प्रकारे आणि ते आपल्याला जे असं थोडासा खड्डा काढण्याचा आणि जे वरती आपल्याला ड्राय वेस्ट जादा झालेला असतो तो मध्ये घालायचा आणि त्यामध्ये आणि थोडी माती वर घालून घ्यायची. अशा प्रकारे मी केले आणि ही तुम्ही चूक करू नका यासाठी मी सजेस्ट करत आहे. आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर नक्की करा. कुणाला जे माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. त्यानंतर माझी ही तुळस आहे ना जादा बुशी झाल्यामुळे ती अशी थोडी वाकडी होत चाललेली आहे. म्हणजे अशी थोडी काय म्हणतात त्याचं वजन थोडंसं पडत चाललेलं आहे. त्यासाठी मी तोही तुम्हाला एक जुगाड दाखवते काय करणार आहे. आणि जे आपल्या तुळशीला ओव्हर वॉटरिंग झाल्यामुळे आपली झाडाची तुळशी झाडाची पानं पिवळी होत चाललेली आहे तीही मी रिमूव्ह करून घेते. म्हणजे तिथली पानं रिमूव्ह केली की तिथं आणि नवी पालवी फुटते. तिथून आणि नवीन कोणतं तरी असं स्टेम निघायलाच मदत होईल अशा प्रकारे. आणि आता मी ह्या तुळशीला कसं स्टेबल करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तुमची ही तुळस थोडी अशी वजनाने पाठीमागे होत चालली किंवा वजनानं एक साईडला होत चाललेली आहे तर कसं ॲडजस्ट करायचं दाखवते. त्यासाठी आपल्याला कोणतीही काठी किंवा कोणत्याही कशाची तरी सपोर्टिव्हची जरूरत लागणार आहे. अशा प्रकारे मी सपोर्ट दिलेला आहे. आणि तुमच्याकडे कोणतीही सुतळी असेल किंवा काहीही असेल त्याने तुम्ही असं बांधून त्याला व्यवस्थित मधल्यामध्ये असं फिरून 2-3 वेतोळे मारून तुम्ही ते व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे. म्हणजे तुमची तुळस हलणार नाही आणि थोडी जी वाकलेली आहे ती थोडी जास्त वाकणार नाही यासाठी हा जुगाड तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खरं सांगते मी तुम्हाला भरपूर याचा मदत मिळते. ज्यावेळेला आपण ती काठी आहे ना ती मातीमध्ये रुततो ना त्यावेळेला ती आपलं स्टेम ना व्यवस्थित अशा मधल्यामध्ये येतं आणि आपली व्यवस्थित खूप छान अशी तुळशी ला सपोर्ट भेटतो. त्यानंतरची नेक्स्ट टिप आहे 8वी. हे स्पायडर प्लांट आहे आणि जास्त ओव्हर वॉटरिंगमुळे ह्याची पानं बघा आणि जास्त उन्हामध्ये ठेवल्यामुळे ही याची पानं बघा. हे जास्त म्हटल्यावर उन्हात जास्त ठेवायचं नाही तर अशा प्रकारे त्याची कंडिशन होते. आणि त्याला पाहू शकता जे बेबी प्लांट्स आहेत तेही आलेले आहेत. त्यापासून तुम्ही नवीन प्लांट्स तयार करू शकता. हे आहे माझं ओळखा बघू हे कोणतं झाड आहे. हे ग्रीन टीचं झाड आहे म्हणजे लेमन ग्रास. आणि हे आहे माझ्याकडे रेन लिली. या रेन लिलीमध्येही मी चूक केली. जे अनवॉन्टेड आहेत ते रिमूव्ह केले नाही त्यामुळे त्याची बघा कंडिशन कशी झालेली आहे. आणि ओव्हर वॉटरिंगमुळे त्याची ही पानं पिवळी पडत चाललेली आहेत. ह्या सगळ्या चुका मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत. तुम्ही ह्या चुका करू नका. चला इथंच व्हिडिओ थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसह. बाय.